मला सांगा, श्रावण मासाचं काय निमित्त आहे आणि श्रावण मास का केलं जात आहे ह्याची माहिती आपल्या सोलापूरकरांना, अख्ख्या भारताच्या सगळ्याच नागरिकांना सांगून टाका. हे सनातन धर्माचा महान पर्व मानलेला जातोय. ह्या श्रावण मासाच्या भारत देशातले प्रत्येक प्रांती याचे आचरण करतात. मुख्यतः शिवपूजन, शिव आराधन वगैरे, जे जलाभिषेक वगैरे करतात ते उत्तर भारतामध्ये जे गुरुपौर्णिमापासून रक्षा पौर्णिमेपर्यंत ते श्रावण मासाचं आचरण केलं जातं. पण आपल्या या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र असू दे, कर्नाटक असू दे, या भागामध्ये जे अमावस्येपासून अमावस्येपर्यंत आपण श्रावण मासाचं आचरण करतो. मुख्य या श्रावण मासाचं आचरण मुख्य जे श्रवण करायचे, मुख्य कीर्तन भजन वगैरे, शिवाचं जे कथन, शिवपुराण, हे सगळं पुराण कीर्तन वगैरेंचे श्रवण ह्या मासामध्ये जे करत असतात. म्हणजे मुख्यतः हे करण्याचं कारण काय म्हणलं तर आपल्या जे ऊर्जा शक्ती पाहिजे, जे परमात्माच्या आशीर्वादाने ते ऊर्जा शक्ती भेटू शकतो, त्याच्या ते पुराण कीर्तन भजन याच्या अनुसार आपण करत गेलं जे आपल्याला जे आध्यात्मिक ऊर्जा शक्ती आपल्याला भेटतो, आत्माच्या तेजस्व आपल्याला करता येते. या निमित्ताने याच्या जे आपलं सनातन धर्म होते याच्यामध्ये सनातन पासून म्हणजे आधीपासून आतापर्यंत या कार्यक्रमाचं आचरण करत आलेलं आहे. म्हणजे मुख्यतः सगळ्याकडं जे जे शिवभक्त आहे, शिवभक्त सगळ्या शिवांच्या जे सानिध्यात जाऊन तिथं आपलं आचरण पूजन वगैरे म्हणजे शिवालाचं मुख्यतः जल अर्पण वगैरे या मासामध्ये आपण करत असतो. मला सांगा महाराज, टॅक्स स्वरूपात सगळेच लोक टॅक्स भरतात. येणाऱ्या भविष्य काळामध्ये ही सगळी यंत्रणा मंदिर मस्जिद कडे असणार असं वाटतंय बर का. लोक कुणालाच भीत नाहीत आणि देवाशिवाय कुणाला भी नाहीत. आपलं जे आध्यात्मिक याच्यामध्ये म्हणजे सनातनीय जे आहेत त्यांचे एक आत्मसाक्षी म्हणून असते. आत्मा म्हणजे परमात्मा आहे. परमात्माच्या साक्षीनं आपण सगळं कार्य करत असतोय. ते देशासाठी टॅक्स भरलाच पाहिजे. देश प्रगती होण्याकरिता आपण प्रत्येक व्यक्ती आपण कळत न कळत तर टॅक्स आपण सगळेजण भरत असतो. जे विशेष रूपाने RTA जे करतात ते वेगळंच, म्हणजे त्यांच्या अधिक ते आपण टॅक्स म्हणतो. प्रत्येक माणूस जे आपल्या या भारतामध्ये असलेलं प्रत्येक माणसं रोज आपण टॅक्स भरत असतो. ते टॅक्साच्या म्हणजे आपल्या भारताचं भविष्य असतं. म्हणजे भारताच्या डेव्हलपमेंटसाठी आपण अवश्य भरलं. लक्षात असू दे, प्रत्येकाने कर भरलं पाहिजे आणि त्या स्वरूपात आपलं भारत देश सुफलाम सुफलाम होणार आहे असं महाराज सांगतात बर का. हे सत्य आहे. हा महाराज, याच्यामध्ये आपण प्रत्येक आपल्या याच्यानुसार आपण देशाच्या प्रगतीसाठी आपण आहोत. जे परमात्माच्या आशीर्वादाने देशाचं आता तर उज्ज्वल याच्यामध्ये चालत आहे. आणखीन याच्या स्थान आणखीन उत्तरोत्तर अभिवृद्धी व्हावं एवढंच आपल्याला अपेक्षा करतो, त्याच्याने प्रार्थना करतो. सगळे भारतातले सैन्य आहेत. काय सांगणार तुम्ही? काशी विद्यापीठाचे गुरु जगद्गुरु आहेत. त्यांच्यामुळेच आपण एकदम शांतपणाने श्वास घेत आहे. म्हणजे सैन्य असले तर आपण आहोत. म्हणजे देशाला मुख्यतः म्हणले तर एक सरहदमध्ये सैनिक आणि ते देशामध्ये ते अन्न पिकवणारा रैत या शेतकरी याच्यामुळेच आपण जय जवान जय किसान म्हणलेलं आहे. त्यांच्या दोघांमुळेच देश म्हणजे एवढा आनंदाने जगत आहे. आपण म्हणजे आनंद आपण पोटभर जेवत आहे म्हणलं तर मुख्यतः शेतकरी कमवलं तर आपण करू शकतो, पिकवलं तर. नंतर आपण जे एवढा म्हणजे निस्वार्थ म्हणजे आपला निर्भयाने इथं असतं म्हणलं तर मुख्यतः सेना आहे. त्यांनी त्यांचा जीव हातात घेऊन त्यांनी काम करत आहे म्हणत, देशाचं रक्षण करत आहे म्हणत, आपण एवढा आनंदाने निर्भयाने आपण इथं राहू शकतोय. महाराज, एक विषय असा आहे, मसनवाट्याचा विषय आहे आणि दोन्ही संस्था चालवावं. दोन्ही आपले आहे. त्याच्यामध्ये काय याच्या नाही. ते सिद्धेश्वर मूलतः आपण तिथलाच गुरु आहे. म्हणजे आपण दोन्ही मध्ये कुठल्या कोणाही चालवा तर काय अंतर नाही. एका जास्त हे करू नका तुम्ही मीडियम नाही. महाराजांनी मागावं आणि त्याला विरुद्ध करावं असं आपण मागितले नाही. आमच्याकडे आले होते तेव्हा सेवा करण्यासाठी संधी भेटल्या तर ठीक करतो आपण. आम्हाला माहिती नव्हतं मंदिराकडे गेल्या म्हणून. जेव्हा आम्हाला माहिती झालं आपण तटस्थच बसलो. जे निर्णय तिकडे सोडला आम्ही. आपण काय मागं पडले नाही. दोन्ही आपलंच आहे. कोणाने दिलं तर आपलंच एकच. दोन्ही संस्था आपलेच आहेत आणि भारत देश आपला आहे. प्रत्येकाने टॅक्स भरावं असं महाराजांचं म्हणणं आहे बरं का. प्रामाणिकपणे त्यांनी सगळीच माहिती महाराजांनी आपल्या
सोलापूरच्या जनतेला सांगितलेलं आहे, वाद नको बर का. खरंच वाद नसायला पाहिजे, सोलापूरमध्ये राजकारण नसायला पाहिजे. येणारा दिवस हा सगळ्याच मंदिर मस्जिद चालवतंय असं दिसतंय बर का. लोक टॅक्सच्या स्वरूपात सगळेच महाराजांनी आपल्याला माहिती सांगितलेली आहे. मी राहुल रणदिवे सह जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.